अहमदनगर शहरातील बहुचर्चित अशा ओंकार उर्फ गामा भागानगरे हत्याकांडातील आरोपींना सिव्हिल प्रशासन तसेच जेल प्रशासन मदत करत आहे असा आरोप मयत ओंकार भागानगरे यांचे बंधू तुषार भागानगरे यांनी केलाय। अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड या ठिकाणी घडलेल्या बहुचर्चित असलेल्या ओंकार उर्फ गामा भागानगरे हत्याकांड प्रकरणातील आरोपींना सिव्हिल प्रशासन तसेच जेल प्रशासन सहकार्य करत आहे असा आरोप मृत ओंकार भागानगरे यांचे बंधू तुषार भागानगरे यांनी केला। सिव्हिल हॉस्पिटल मधील आरोपी हुच्चे हा आजारी असल्याचं नाटक करत असून त्यानंतर त्याचे अवैध धंदे चालवत असल्याचा आरोप केला असून या संदर्भातील निवेदन अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, नाशिक परिक्षेत्राचे बीजी शेखर पाटील तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील तक्रार केली असून मागणी केली आहे। संबंधित आरोपींना कठोर कारवाई व्हावी। यापूर्वी देखील सबजेल कारागृहात खोटे आधार कार्ड दाखवत आरोपी हुच्चे याला अमोल येवले नावाचा एक इसम भेटायला जात होता। ते देखील आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं। आरोपींना मदत करत असल्याने आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी भागानगरे कुटुंबियांकडून करण्यात आली आहे। आरोपीस सबजेल कारागृहातून हलवून इतर जिल्ह्यातील कारागृहात टाकावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे। तसेच मागणी मान्य न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। मी ओंकारची आई आहे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। प्रशासनाला विनंती आहे, आमचा न्याय मिळालाच पाहिजे। ओंकार जूनमध्ये ओंकार भागानगरेचा हत्याकांड जे काही झाले त्या संदर्भात मला काही खुलासे करायचे। नगरमध्ये ललित पाटील हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली। गणेश हुच्चे टोळीकडून जिल्हा रुग्णालय अहमदनगर जिल्हा रुग्णालयामध्ये कैदी वॉर्ड जी काय म्हणजे त्याला उपचाराकरता आणले असता तो तिथून अवैध धंद्यांचे राकेट त्याचे जे काही पूर्वीचे चालू होते त्याचे पुन्हा त्यांनी चालू केले आणि फिर्यादींना ओंकार भागानगरे म्हणजे आमच्या कुटुंबियांना तो त्रास देण्याचं त्यांनी पुन्हा काही षडयंत्र चालू केलं आहे। याच्या संदर्भात आम्हाला जी काही माहिती मिळाली आहे आणि याच्यातून आम्हाला एक सांगायचं आहे, जिल्हा रुग्णालयातून आणि जेल प्रशासनाकडून सबजेल प्रशासनाकडून कैद्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते, याच्यातून स्पष्टपणे दिसून येते। या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आम्हाला सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा गवळी समाजातून आम्हाला मानसिक त्रास दिला जातो, प्रेशर आणलं जातं आहे। त्यांच्या गणेश हुच्चे त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या शुभचिंतकांकडून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो आहे। आम्हाला निदर्शनास हेच आणायचं आहे, आम्ही निदर्शनास हे आणतो आहे की आम्हाला जे काही रुग्णालयात आत्ता आम्ही व्हिडिओ जे काही ओपन करतो आहे ती गणेश हुच्चेला काही रुग्णालय आपल्या सबजेलमध्ये भेटी न म्हणजे होता येत नव्हत्या, त्याच भेटी आता आपल्याला सबजेल जिल्हा रुग्णालयामार्फत त्यांनी चालू केल्या आहेत असे आमची प्रश्न आहे जिल्हा प्रशासन रुग्णालयाला, जेणेकरून भेटीगाठी करण्याचं हे जिल्हा रुग्णालय आता साधन झालं आहे का? काही पैशांचा आर्थिक व्यवहार आहे का रुग्णालयाशी आणि सबजेल कारागृहाशी, जेणेकरून काही पैसे मिळतात म्हणून त्याला तिथं आणलं जातं, आजारी असल्याचे नाटक केले जाते म्हणून तिथं त्याला आणलं जातं आणि या सगळ्या गोष्टी काही केल्या जातात का? एक मोठं षडयंत्र असू शकतं। त्याच्या बाबतीत आम्ही SP साहेबांना बीजी शेखर साहेबांना आणि गृहमंत्री जे आहेत फडणवीस साहेबांना पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे। लवकरात लवकर आम्हाला त्यांच्याकडून आश्वासन मिळाले की त्याच्यामध्ये कारवाई होईल आणि कठोर कारवाई होईल। त्याच्या बाबतीत आम्हाला ठोस पुरावेसुद्धा मिळाले आहेत, ते तुम्हाला मी जाहीर याच्यामध्ये तुम्हाला दिसतीलच। यापूर्वी ही जी काही गोष्ट घडली ही दुसऱ्यांदा घडली आहे, जेणेकरून यापूर्वी अमोल येवले बनावट आधार कार्ड करून अमोल भाऊसाहेब हुच्चे अमोल केरोप्पा हुच्चे या नावाने तो सबजेल कारागृहात भेटण्यासाठी जात होता। हे सुद्धा आम्ही उघडकीस आणलं। आता ही दुसरी वेळ उघडकीस आणण्यासाठी तरी प्रशासन इतकं मदत करत आहे म्हणल्यावर आम्हाला त्याच्यामध्ये जरूर न्याय द्यावा अशी आमची प्रशासनाला विनंती आहे। आणि त्याचं इथून सबजेल लोकल आरोपी हा नगर शहरातील आहे, सबजेल हे सुद्धा नगर शहरात आहे आणि त्यांना सुद्धा नगर शहरात ठेवलं आहे, जेणेकरून त्याचे सगळे काही व्यवहार हे राजेरोसपणे चालावे। म्हणून एकच विनंती आहे जेल प्रशासनाला लवकरात लवकर त्यांची ट्रान्सफर इथून व्हावी, जेणेकरून हे जे काही अवैध धंदे आम्हाला जो काही मानसिक त्रास आणि धमक्या वगैरे चालू त्या बंद होतील, आमची विनंती।
आत्ता मागील आठवड्यामध्ये आम्ही SP साहेबांना निवेदनसुद्धा दिलं. नामी गणेश उच्चे याच्यावर 15 गंभीर गुन्हे, त्यातील दुसरा नंबरचा आरोपी नंदू मोराटे हा सुद्धा याच्यावर 20 गंभीर गुन्हे, संदीप गुडा याच्यावर 5 गंभीर गुन्हे, या सर्व आम्ही डिटेल SP साहेबांना निवेदनाद्वारे SGBG शेखर सरांना आणि गृहमंत्र्यांना याची सर्व माहिती दिलेली आहे. आणि याच्यावर जर कारवाई न झाल्यास आम्ही SP कार्यालयाबाहेर उपोषण करू. पुढील कारवाई जर कठोर अजूनही विलंब झाल्यास आम्ही मंत्रालयात सुद्धा उपोषणात बसण्याची आमची तयारी असेल आणि असणार. कुटुंबासहित आम्ही तिथे उपोषणावर बसू. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.